प्रियांनो, पुन्हा एकदा परमेश्वराच्या भक्ती आणि आराधना करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने संधी दिली. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. आणि परमेश्वर आपल्याबरोबर उपस्थित आहे. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे आपण पाहूया. आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरूशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले, त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठविले, त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले ते आम्हाला केले. ते आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. प्रियांनो, पण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तू आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही सर्वजण विश्वासणारे तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या चरणाजवळ एकत्र आहोत. परमेश्वरा, हा प्रभुवार, हा नवीन आठवड्याचा पहिला दिवस तू आमच्या आयुष्याला जोडला आणि तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. परमेश्वरा, संपूर्ण उपासना आणि आराधना तू आपल्या हातामध्ये घे. उपासनेमध्ये गीत गाताना, प्रार्थना करताना, तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करत असताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन दे आणि हो दे परमेश्वरा, आम्हा सर्वांशी बोल प्रभू. आम्हा सर्वांना स्पर्श कर आणि केवळ तुझ्या गौरवाकरता आमचा उपयोग कर. येथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातात देत आहे. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपण सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या उपकारस्तुतीसाठी आपण गीत गाऊया. गीत नंबर 457. गीत नंबर 457. याहो याहो प्रियजन याहो. आपण सर्वजण मिळून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुनी मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्यापन सगळी जमून रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, देवाजीच्या वत्सलतेला उपमान जगी उपकाराला, स्मरुणीची ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले,
विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या, काय कुणाला भावे जाणत परमेश्वर आहे, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, तनु देवाची मन देवाचे अर्पित ज्याचे त्यास करू, मी पण नूतन दिव्यवरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सुधा हृदयात वसो, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. उभ्या आसनात आपण आपले विश्वास वचन व्यक्त करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्र बोलूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी दृश्य व दृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित, पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी आमच्या उद्धारासाठी जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियपोटी जन्मला, पंतपिलाताच्या कारकिर्दीत ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खेळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला व ज्यास पुरण्यात आले, शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले, त्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजमान आहे, जिवंतांचा मृतांचा न्याय करायला तो वैभवशाली असा पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून निघणारा, पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक व प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा आहे हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान व भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीनं कृपा करून बसावं. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया. स्तोत्रसंहिता 51 आपण आळीपाळीने वाचूया. भजन संहिता 51 बारी बारी से पढ़ेंगे. साम 51 विल रीड रिस्पॉन्सिवली. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील.
व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामींची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्ज्ञानाला ज्ञानाची ओळख करून दे. येजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडिलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरीव, माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू आपल्या पुढून मला घालून देऊ नको, आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेला उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणून मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन, आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरांतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाही तर तो मी केला असता. होम बलीही तुला प्रिय नाही. हे देवा, देवाची यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनेचे हित कर. यरुशलेमेचे कोड बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्व केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. प्रियाने, यावेळेस आपण प्रार्थना करूया, परमेश्वराची उपकारस्तुती करूया. मागील आठवडाभर परमेश्वराने आपला सांभाळ केला, सर्व तऱ्हेने पुरवठा केला, चांगलं आरोग्य दिलं, आणि त्याच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी पुन्हा एक वार हा नवीन आठवड्याचा पहिला दिवस आपल्याला दिला, यासाठी आपण धन्यवाद देऊया. जगामध्ये अनेक वेगवेगळी भयानक परिस्थिती आहे. विषाणू जो कोरोना व्हायरस आहे तो पसरलेला आहे. आपल्या भारत देशातसुद्धा फारच पसरत आहे, आणि आपण लॉकडाऊनच्या स्थितीत आहोत. त्याचबरोबर वादळ जे झालेलं आहे आताच आपण पाहिलेलं आहे. वेस्ट बेंगाल, ओरिसा, लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि आता आपण ऐकत आहोत की टोळधाड, नाही का, लोकस्ट, बायबलमध्ये या सर्व गोष्टी आहेत की मरी येणार, वादळ वारे येणार, टोळधाड येणार. प्रियांनो, आपण शेवटच्या समयामध्ये आहोत. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपल्या स्वतःला अर्पण करा. नवीनरित्या परमेश्वराला आपल्या अंतःकरणात स्थान द्या, आणि पूर्णपणे आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करा. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार, आपला उपयोग करणार, आणि या शेवटच्या समयामध्ये त्याच्या राज्यासाठी परमेश्वर सामर्थ्याने आपला उपयोग करणार, आणि त्याच्या नावाचं गौरव करणार, त्याच्या नावाची स्तुती करणार. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची उपकार स्तुती करूया. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तू प्रथम आणि शेवट, अल्फा आणि ओमेगा, पुनरुत्थान व जीवन आहे. सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व सामर्थी परमेश्वरा, विलंबाने क्रोध करणाऱ्या अति करुणामय प्रेमळ अशा आमच्या जिवंत बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. तू आम्हाला हे बापा, हे अब्बा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो परमेश्वरा. मागील आठवडाभर तू आमचा सांभाळ केला, आमचं सहाय्य केलं, आमचा सर्व पुरवठा केला, आणि आजपर्यंत या जिवंताच्या भूमीत जिवंत ठेवून हा नवीन आठवडा तू आमच्या आयुष्याला जोडला. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशात ज्या ज्या ठिकाणी लोक तुझ्या नावाने एकत्र आहेत, वेगवेगळ्या माध्यमाद्वारे, यूट्यूबद्वारे, फेसबुकद्वारे परमेश्वरा तुझी उपासना करण्यास एकत्र झालेले आहेत, उपासना करत आहेत, संदेश देत आहेत, तुझे सेवक वर्ग तुझ्या वचनातून बोलत आहेत, त्या सर्व ठिकाणी तू उपस्थित हो. तुझ्या सेवकांद्वारे परमेश्वरा तुझ्या लोकांशी बोल, आणि या शेवटच्या समयामध्ये विशेष करून प्रभू, संपूर्ण आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करणारे व्हावं, एक नवीन व्यक्ती बनून परमेश्वरा तुझ्या इच्छेनुसार चालणारे तुझे पुत्र व कन्या व्हावे, ही तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर, प्रेरणा दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे, आणि तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी या शेवटच्या समयामध्ये आमचा उपयोग कर. आणि अनेक लोक जे तुला ओळखत नाहीत त्यांच्यापर्यंत तुझं जिवंत वचन या मातीच्या भांड्यातून, या पात्रातून लोकांना प्रकट होण्यासाठी आमचा तू उपयोग करत आहे. यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो.
प्रभू परमेश्वरा, सर्व ठिकाणी तू उपस्थित राहून त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. तुझ्या जिवंत वचनातून त्या प्रत्येकाला बोल परमेश्वर, प्रत्येकाशी स्पर्श कर. आणि धन्यवाद देतो परमेश्वरा, तू आम्हाला ही संधी दिली. आम्ही मंडळांना त्याने तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होत आहोत, विनंती करत आहोत, याचना कर, प्रार्थना करत आहोत. आणि विशेष करून तुला धन्यवाद देत आहोत, कारण तू प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुला सर्व काही शक्य आहे आणि तू क्षमा करणारा क्षमाशील देव आहे. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा, ज्या ज्यावेळेस आम्ही चुकत आहोत त्यावेळेस अनेक नैसर्गिक परिस्थितींद्वारे तुम्हाला दाखवू इच्छित आहे की सर्व काही तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. मनुष्य केवळ वाफ, केवळ धूळ किंवा माती आहे. आणि परमेश्वरा, सर्व काही तुझ्या सामर्थ्यामध्ये आहे. क्षणामध्ये तू सर्व काही बदलू शकतो, क्षणामध्ये सर्व काही नवीन निर्माण करू शकतो. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, ही जाणीव तू आम्हाला या शेवटच्या दिवसांमध्ये करून देत आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस तू आम्हाला जाणीव करून देत आहे त्यावेळेस आम्ही ते ओळखावं, ते जाणावं आणि परमेश्वरा पश्चाताप करून आमच्या जीवनाचं नवीन पद्धतीने परमेश्वरा तुला समर्पण करावं. आणि केवळ तुझ्यासाठी जगणारे तुझे लोक, तुझे सेवक, तुझे सैनिक व्हावेत ही तुझी इच्छा आहे. ती पूर्ण करावी यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला तू प्रेरणा दे. धन्यवाद देतो परमेश्वरा, या उपासनेमध्ये तू आमच्याबरोबर राहा. पवित्र आत्म्याने मार्गदर्शन कर. तुझ्या वचनातून वाचत असताना, गीत गात असताना, प्रार्थना करताना आणि ज्यावेळेस तुझ्या वचनावर विचार करतो त्यातील रहस्य समजण्यासाठी परमेश्वरा आमच्या बुद्धीचे, ज्ञानाचे समज तू उघडी कर. आम्हाला समज दे, बुद्धी दे, ज्ञान दे आणि आम्हाला सहाय्य कर. संपूर्ण उपासना भक्ती तुझ्या हातात देत आहे. आमच्या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. विशेष करून जे वृद्धजन आहेत, आजारी आहेत, त्यांना स्पर्श कर. आणि जे वृद्ध आहेत त्यांना शांती दे परमेश्वरा. त्यांचे कुटुंबीय त्यांची जी सेवा करत आहेत ती सेवा तू आशीर्वादाची कर. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू आपली इच्छा पूर्ण कर. वाईटापासून त्यांना तू राह. आणि परमेश्वरा, तुझ्या सानिध्यात येऊन सतत आणि सतत तुझ्या वचनाच्या प्रकाशात चालण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. आपल्या सामर्थ्य हाताने प्रत्येकाला चालव. प्रत्येक घटकांना आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात देत आहोत. कार्यकारी मंडळ, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, सर्व सेवक आणि सेविका आहे या सर्वांना तुझ्या हातात देत आहे. जी सेवा ते या सर्व ठिकाणी करत आहेत, या सर्व विभागामध्ये करत आहेत, प्रत्येकाला सहाय्य कर, मार्गदर्शन दे. आणि संपूर्ण सेवा केवळ तुझ्या शरीराच्या वाढीसाठी, तुझ्या गौरव करता, तुझ्या मंडळीसाठी करावी आणि निस्वार्थी होऊन तुझ्या नावाच्या महिमेकरता करावी. यासाठी प्रत्येकाला तू प्रेरणा दे, सहाय्य कर. आणि विशेष करून आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करावं. आम्ही जे काय आहोत, जे काय आमच्याकडं आहे ते तुला समर्पित करावं. तुझ्या राज्याच्या वाढीकरता आम्ही तुला दान धर्म करावे. आणि तुझी सेवा वाढण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहावे. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या इच्छेनुसार चालव. धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत, त्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे परमेश्वरा. विषाणू जो कोरोना व्हायरस संपूर्ण जगातून तू नष्ट करून टाक प्रभू. संपूर्ण जग यामध्ये विळख्यामध्ये आलेला आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक लोक दुःखात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, क्वारंटाईनमध्ये आहेत. आणि परमेश्वरा, त्या सर्वांना तू सहाय्य कर, सांत्वन कर. ज्यांच्या कुटुंबामध्ये लोक मृत्युमुखी पडले त्यांचं सांत्वन कर, त्यांचं सहाय्य कर. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांना बरं कर परमेश्वरा. आणि विशेष करून जे क्वारंटाईनमध्ये आहेत आणि जे डॉक्टर नर्सेस त्यावर सेवा करत आहेत त्यांची तू काळजी घे, त्यांचं संरक्षण कर. आणि या सर्व कार्यामध्ये त्यांचा तू मार्गदर्शक हो. या देशाला तू सहाय्य कर. या देशाच्या नेत्यांना मार्गदर्शन दे की योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा आणि सर्व निर्णय परमेश्वरा सर्वांच्या हिताचं व्हावं. प्रत्येक भारतीय नागरिकाला निस्वार्थी होऊन एक मानवतेच्या दृष्टिकोनातून, भारतीय नागरिक या दृष्टिकोनातून त्यांनी सतत सेवाभावी वृत्तीने ही सेवा करावी, हे कार्य करावं. यासाठी त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन दे. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, ज्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक लोक अडकलेले, अनेक लोक आजही प्रभू चालत आपल्या घरी जात आहेत, अनेक त्रासात आहेत, घरी पोहोचलेले नाहीत, वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांचं तू सहाय्य कर, त्यांचं तू रक्षण कर. त्यांच्या गरजा पुरव परमेश्वर. अनेकांपर्यंत भोजन नाही, पाणी नाही, त्यांच्या सर्व गरजा पुरवण्यासाठी जे सेवाभावी संस्था, जे अनेक वैयक्तिक व्यक्ती कार्य करत आहेत, सरकार कार्य करत आहे, प्रत्येकाला सहाय्य कर. आणि होऊ दे परमेश्वरा, प्रत्येकाला तू जी ही सेवा वृत्ती
प्रीतीचं कार्य दिलेलं आहे ते कार्य करण्यासाठी परमेश्वरा तू प्रेरणा देत आहे, यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. चर्च या नात्याने सुद्धा प्रभू, मंडळी या नात्याने आम्ही जे काही करू शकतो ते करण्यासाठी मंडळीला तू प्रेरणा दे. आणि हो दे परमेश्वरा, या सर्व निराश्रित आणि गरजू लोकांची काळजी करावी, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांच्यासाठी जे काही निधी उपलब्ध करता येईल, सहाय्य करता येईल ते करण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन दे. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्यावेळेस वादळ झालेला आहे त्या वादळामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेकांचं घरं उद्ध्वस्त झालेले आहेत वेस्ट बेंगाल आणि ओरिसामध्ये. प्रभू, त्या सर्व ठिकाणी प्रभू आजही जी विस्कळीत जीवन आहे ते तू व्यवस्थित कर, त्या लोकांचं सांत्वन कर, त्या लोकांचं सहाय्य कर. आणि परमेश्वरा, यावेळेस जी टोळधाड राजस्थान, जयपूर आणि मग आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पण येण्याचे चिन्ह आहेत, परमेश्वरा त्या सर्व परिस्थितीला तू नियंत्रणात आण, या सर्व टोळधाडीला तू काढून टाक परमेश्वरा, जेणेकरून प्रभू जे सर्व शेत आहे ते जर फस्त झाले तर लोकांना अन्न मिळणार नाही. आणि प्रभू, उपासमारीने अगोदरच लोक मरत आहेत. परमेश्वरा, दया कर, कृपा कर प्रभू, आम्ही विनंती करतो, दया कर प्रभू, आमची प्रार्थना ऐक परमेश्वरा, लोकांच्या पापांची क्षमा कर आणि लोकांना प्रभू यातून बाहेर काढ. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो, तो आमची प्रार्थना ऐकलेली आहे. संपूर्ण उपासना भक्ती तो आपल्या हातामध्ये घे. इथून पुढचा प्रत्येक समय, प्रत्येक क्षण तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या गौरव करता आमचा उपयोग कर आणि आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर आणि आमचं जीवन बदलून टाक. इथून पुढचा संपूर्ण वेळ ही भक्ती आणि आराधना येशू ख्रिस्त तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन. प्रियांनो, आपण यावेळेस परमेश्वराच्या वचनातून वाचूया. जुना करार याचा संदेष्टाचं पुस्तक योएल या पुस्तकात आपण वाचूया. संदेष्टा योएल याचा 2रा अध्याय आणि 28 आणि 29 वचन आपण वाचूया. 2रा अध्याय योएल की पुस्तक, उसका 2रा अध्याय, वचन 28 और 29. बुक ऑफ जोएल, द प्रॉफिट, and chapter 2 and verses 28 and 29, two verses. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे, यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव मी करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या स्तुतीसाठी पुन्हा एकदा आपण एक गीत गाऊया. गीत नंबर 150, विमल आत्मा होती देवा. आपण सर्वजण परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 150, विमल आत्मा होती देवा. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता, अग्नितुल्य रसना जरी आता नये आमावरी, तथापि तू चिती भरी आत्मा पुरता देवा, आत्मा पुरता विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता, त्यास भरनिया मनी वारी अधे सारी झनी, ख्रिस्ता मधी
जगवनी देई सौख्यता देवा देई सौख्यता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता ख्रिस्त सत्य जाणावया तेवी तुझी प्रीती दया वचना तुझ्या समजावया आत्मा देयता देवा आत्मा देयता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता त्याच्या सहवासे अति आशा खरी मना प्रती दुःखातही आधारती तैसी मरता देवा तैसी मरता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. मंडळींनी कृपा करून बसावं. यावेळेस आपण आज आणखी एक शास्त्रभाग वाचूया. नवीन करार प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय वचन 3 ते 5 आणि दुसरा अध्याय वचन 1 ते 13. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय वचन 3 ते 5 आणि दूसरा अध्याय वचन 1 ते 13. प्रेरितों के काम उसका पहला अध्याय वचन 3 से 5 तक और दूसरा अध्याय वचन 1 से 13 तक. बुक ऑफ एक्ट्स चैप्टर 1 verses 3 to 5 and chapter 2 verses 1 to 13. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. पहिला अध्याय 3रं वचन. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. दुसरा अध्याय पहिल्या वचनापासून वाचूया. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पदुकिया, पंत, आसिया, पंफुलिया, परुशिया, मिसर व खुर्नेच्या जवळचा लिबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदिया मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब,
असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवांची महत्कृत्ये सांगताना ऐकतो, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देऊ. या ठिकाणी परमेश्वराची स्तुती करूया, काही गीत गाऊया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वराची दया, त्याची कृपा आपल्यावर आहे. परमेश्वराने हा प्रभुवार पेंटेकॉस्ट नाही का 50वा दिवस प्रभू येशू ख्रिस्त, मागच्या आठवड्यात मी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त 21 तारखेला स्वर्गारोहणाचा दिवस होता, असेन्शन डे, आणि आज जो 31 तारीख आहे तो 50वा दिवस, पेंटेकॉस्टचा दिवस, पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतरचा 10 दिवसांनी जे पवित्र आत्मा पाठवला, आणि त्या पवित्र आत्म्याविषयी आज आपण विचार करत आहोत, आपण गीत गात आहोत. परमेश्वराला धन्यवाद हो. आपण परमेश्वराचे गीत गाऊया. जय मिळेल, जय मिळेल, येशू रक्ते जय. जय मिळेल येशू रक्ते जय. जय मिळेल येशू रक्ते जय. हो जय मिळेल येशू रक्ते जय. येशू रक्ते आम्हा जय. शक्ती होय होय, परम शक्ती होय येशूच्या रक्ताने. शक्ती होय होय, परम शक्ती होय येशूच्या मोलवान रक्ताने. Victory, victory, victory through the blood. Victory, victory, victory through the blood. Victory, victory, victory through the blood. Victory through the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the precious blood of the Lamb. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया, रक्त भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो. पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूँगा, सदा तुझे याद करूँगा. सदा मैं स्तुति करूँगा और सदा तुझे याद करूँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊँगा, जीऊँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊँगा. हालेलुया, स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ.
आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। घुटने टिका कर, सिर झुका कर, हाथ उठाता हूँ तेरे लिए। घुटने टिका कर, सिर झुका कर, हाथ उठाता हूँ तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सिर झुकाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है। यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है। यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा,
परमेश्वराच्या वचनाकडे जात आहोत. मित्रांनो, नवीन करारातून आपण वाचूया యోహాను शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 15 ते 26 वचनापर्यंत. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट जॉन चॅप्टर 14 वर्सेस 15 to 26. यूहन्ना रचित सुसमाचार उसका 14वां अध्याय वचन 15 से लेके 26 वचन तक. या ठिकाणी परमेश्वराचं वचनाला 15व्या ओळीपासून प्रारंभ होतो. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईन. यहुदा इस्करियोत नव्हे. यहुदा त्याला म्हणाला, प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही? येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले आहे त्याचे आहे. मी तुम्हाजवळ असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पित्या माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तू आम्हाला संधी दिली आमच्या जीवनामध्ये की आम्ही तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करावं. परमेश्वरा, या पेंटेकॉस्टच्या रविवारी प्रभू तू आम्हाला संधी देत आहे की पवित्र आत्म्याविषयी आम्ही विचार करावा. जी पवित्र आत्म्याची वृष्टी तू या तुझ्या सेवकांवर, प्रेषितांवर केली आणि त्याद्वारे तुझं कार्य या जगामध्ये घडून आणलं. परमेश्वरा, त्यावर मनन आणि चिंतन करत असताना आमच्या परमेश्वरा प्रत्येकाच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. माझ्या मुखातील निघणारा प्रत्येक शब्द तुला मान्य असो. आणि परमेश्वरा, आम्हाला तू सहाय्य कर. यातून आम्हा प्रत्येकाला तू प्रेरणा दे आणि तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी आमचा उपयोग कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, जसं मी आता आपल्याला सांगत आहे की पेंटेकॉस्टचा रविवार आज आपण पाहत आहोत की आजचा जो 50वा दिवस आपण 2 महिन्यापूर्वी ईस्टर साजरा केला यूट्यूबद्वारेच. तर आजही आपण पेंटेकॉस्टचा जो रविवार आहे यूट्यूबद्वारे आपण परमेश्वराची भक्ती करत आहोत. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर दयेचा परमेश्वर आहे, त्याचा आत्मा सर्वीकडे आहे नाही का. तो आत्मा जो त्रैक्यातला एक आहे तो देव आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना तो व्यक्तिगत शारीरिक होता आणि आता तो पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्यामध्ये उपस्थित. आणि आत्म्याचं कार्य हे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसतं, जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत आत्म्याशिवाय. कारण आत्मा देव आहे नाही का, आत्म्याशिवाय दुसरं कार्य नाही. कारण आपण पाहतो की संपूर्ण पृथ्वीवर पाणी होतं आणि अंधार होता आणि त्या पाण्यावर देवाचा आत्मा तळपत होता, असं परमेश्वराचं वचन उत्पत्तीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं.
प्रियांना आपण पाहतो की हे उत्पत्तीमध्ये त्या शब्दाला किंवा हिब्री भाषेत हिब्रू भाषेमध्ये रुहा नाही का, रुहा असं म्हटलेलं आहे की हा शब्द जो आहे तो जवळजवळ 400 वेळा जुन्या करारामध्ये आलेला आहे. देवाचं सामर्थ्य या संदर्भामध्ये हा 400 वेळा शब्द वापरलेला आहे. आणि विशेष करून देवाची जी शक्ती किंवा देवाची एनर्जी, ऊर्जा या दृष्टिकोनातून जवळजवळ 100 वेळा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणजे आत्मा जो आहे, आपण पाहतो आत्म्याचे कार्य वेगवेगळे आहेत. काही लोकांना वाटतं की एकच आहे आत्म्याचं कार्य, पण आत्म्याचे कार्य वेगवेगळे आहेत. आणि आत्मा हा आकार देणारा नाही का, शेप्स. आणि आत्मा आकार देतो, उत्पत्ती करतो, नवीन निर्मिती करतो. आत्मा हा जीवन देणारा आहे. आत्मा हा प्रकट करतो ना, दी स्पिरिट रिव्हील्स. सो आत्मा के बहुत से काम है. आत्मा उत्पत्ति करता है, आत्मा प्रकट करता है, आत्मा निर्मिती करता है, आत्मा आकार देता है. वेगवेगळ्या प्रकार आपण पाहतो. आणि मग जुना करार नवीन करारामध्ये जो अंतर होतो 400 वर्षाचा, त्याला इंटरटेस्टामेंटल पिरियड म्हटलेला आहे. त्या पिरियड किंवा त्याच्यानंतरसुद्धा हा पेंटेकॉस्ट जो आहे तो कशा पद्धतीने पाहत होते की सिनाय पर्वतावर मोशेला जे परमेश्वराने वचन दिलेलं त्या संदर्भामध्ये हे पेंटेकॉस्टचा दिवस किंवा पेंटेकॉस्टचं महत्त्व ते त्या दृष्टिकोनातून पाहत होते. नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण येतो, नवीन करार ग्रीक भाषा, आणि ग्रीक भाषेमध्ये न्यूमा हा शब्द आहे स्पिरिट किंवा आत्म्यासाठी. आणि हा न्यूमा शब्द त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की त्याचे वेगवेगळे कार्य आहे. तो ऐकतो, तो बोलतो, तो पाहतो, तो कार्य करतो, तो मनाई करतो, मध्यस्थी करतो, तो आदेश देतो इन ऑर्डर्स. तर आत्म्याचे कार्य जसे आता आपण पाहिलं की जुन्या करारात वेगळे आहेत, नवीन करारात हे वेगळे आत्म्याचे कार्य आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो पेंटेकॉस्टचा रविवार आहे, शतकापासून लोक त्याची वाट पाहत होते. त्यावेळेचे संदेष्टे आपण पाहतो की देवाचे संदेष्टे जे आहेत त्यांना आत्मा देत होता नाही का, परमेश्वर आत्मा देत होता. आणि मग आत्म्याच्याद्वारे कार्य, म्हणजे तो आत्मा देत होता. आत्मा काही वेळापुरता, काही दिवसांपुरता, काही महिन्यापुरता, काही वर्षां राहायचा, परंतु आत्मा नंतर निघून जातो. म्हणजे इट वॉज अ टेम्पररी गिविंग ऑफ द स्पिरिट of God to the people to work on this planet किंवा on this earth. त्या पद्धतीने आपण पाहतो की उसका आत्मा, परमेश्वर का आत्मा जो है वो टेम्पररी या तात्पुरता नहीं क्या, थोड़े से समय के लिए कार्य करता था और फिर उसके बाद चला जाता था. जर एकच उदाहरण जर पाहिलं तर शौलाचं उदाहरण आपल्याला आहे की परमेश्वराचं म्हणतो की शौल परमेश्वराचा आत्मा त्याला सोडून गेला आणि दुष्ट आत्मा त्याला त्रास देऊन. म्हणजे परमेश्वराचा आत्मा हा असतो. मोशेमध्ये परमेश्वराचा आत्मा परमेश्वराने टाकला होता आणि मोशे परमेश्वराच्या आत्म्याबरोबर बोलत असे. आणि मग त्याला खूप काम पडल्यामुळं मग एवढ्या लाखो लोकांना सांभाळायचं. तर मग परमेश्वर म्हणत आहे की आपण तुझ्या आत्म्यातून घेऊन मी 70 लोकांवर तो आत्मा टाकेन. म्हणजे परमेश्वर त्या आत्म्याची वाटणीसुद्धा करतो किंवा त्यातून घेऊन, त्या व्यक्तीमधून घेऊन तो दुसऱ्याला देतो. म्हणजे आत्मा देता येतो नाही का. हे पण आपल्याला दिसत आहे की आत्म्याचं हस्तांतरण किंवा ट्रान्सफरन्स नाही का, आत्मा त्या व्यक्तीमधून घेऊन, म्हणजे आत्मा आपण वी कॅन ट्रान्सफर दी स्पिरिट वर्क किंवा स्पिरिटचं जे कार्य आहे. म्हणजे परमेश्वराचं वचन सांगत आहे की तो आत्मा त्याच्यातून घेऊन तो त्यांना देत आहे. म्हणजे आत्म्याची कार्य असे वेगवेगळे पाहत होते. परंतु आत्मा कायमचा देणं किंवा परमेश्वराच्या आत्म्याला कायमचं मनुष्यामध्ये वस्ती करणं, हा प्रकार आज आपण पाहत आहोत की पेंटेकॉस्टचा रविवार, की तो आत्मा कायमचा सतत तुम्हामध्ये वस्ती करेल. आज आपण आत्ताच पण वचन वाचलं यहोवान कृषीवरून, तो तुम्हामध्ये वस्ती करील. मग तो आत्मा जो आहे तो आत्मा कार्य करत आहे. आणि तो आत्मा कार्य करत असताना परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे की आपण त्याच्या सानिध्यामध्ये चालावं, त्याच्या सानिध्यामध्ये वाढावं. आणि हा जो आत्मा जो आहे जुन्या करारात आपण पाहतो की जसे आता मी म्हटलं की तो तात्पुरता होता, परंतु नवीन करारामध्ये तो सतत राहण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिला. यहुदी लोकांचे जे मुख्य सण होते, त्या 3 सण मुख्य होते. त्या 3 सणामध्ये एक पहिला होता पासोवर किंवा वलांडण सण नाही का. त्यांना मिस्री दास्यातून परमेश्वराने त्यांची सुटका केली, हा मुख्य सण. आणि त्याच्यानंतर जो फीस्ट ऑफ वीक्स किंवा सप्ताहाचा सण किंवा आठवड्याचा सण आहे ना, सप्ताह का सण, फीस्ट ऑफ वीक्स, सप्ताह का सण. आठवड्याचा सण किती आठवडे? 7 आठवडे. मग 7 आठवड्याचं काय झालं? 7 49 म्हणजे 50वा दिवस. त्याला 50वा दिवस किंवा पेंटेकॉस्टचा सणसुद्धा
म्हणजे ते लोक बोलत होते, यहुदी लोक. आणि तिसरा होता टॅबरनॅकल किंवा त्या झोपड्या बनवून राहायचं, कारण तुम्ही तुमच्या 40 वर्ष झोपडीमध्ये राहत होता. आणि हे 3 सण जे पाळण्यासाठी संपूर्ण यहुदी जे संपूर्ण जगामध्ये पसरलेले होते, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले होते, यरुशलेममध्ये, यरुशलेमच्या आसपास, ते सर्व यरुशलेममध्ये त्या सणाला साजरा करण्यासाठी येत असत. म्हणजे लाखो लोक येत असतील. आणि या ठिकाणी सुद्धा ही जी आपण प्रेषितांची कृत्ये 2रा अध्यायामध्ये वाचत आहोत की ज्यावेळेस ते सण पाळत आहेत, संपूर्ण जवळजवळ 10 लाखाच्या वर यहुदी लोक तेथे एकत्र झालेले आहे, असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. आणि या ठिकाणी ह्या 3 सणामध्ये आपण पाहतो की जो दुसरा महत्त्वाचा सण आहे तो आपल्याला दिसत आहे की जुन्या करारातून तो आपल्याला येत आहे की पेंटेकॉस्टचा जो सण आहे तो ते पाळत होते. त्या सणामध्ये आपण पाहतो तो सण रविवारीच येतो, कारण रविवार जो पुनरुत्थानानंतरचा जो पहिला रविवार आहे त्यापासून जो 50 दिवस आहे तो 50 दिवस रविवारच येतो. आणि त्यामुळे हा रविवार म्हणजे नवीन वार किंवा प्रभुवार किंवा नवीन आठवडा, आणि तो 50व्या दिवशी येत आहे आणि मग तो साजरा करत होते. आणि याचा जो उल्लेख जर आहे लेवी याचा 23वा अध्याय 16 ते 21 आपण पाहू शकतो. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला ड्यूटरॉनॉमी किंवा अनुवाद 16 अध्याय 9 ते 12 सुद्धा या पेंटेकॉस्टच्या सणाबद्दल आपल्याला माहिती मिळते. हा सण जो आहे त्या ठिकाणी त्यांना दोन भाकरी परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पण करायला सांगत होते. ते त्या गव्हाच्या 2 भाकरी सहपिठासह खमीरासह बनवलेल्या 2 भाकरीचा संदर्भ किंवा इम्पॉर्टन्स है ना, दो रोटी का महत्त्व क्या है, तो यहाँ पर यहूदी लोग और विधर्मी लोग, परराष्ट्रीय लोग है ना, जेंटाइल्स, ज्यूस अँड जेंटाइल्स दोघं एकत्र या चर्चमध्ये, मंडळीमध्ये जे चर्च स्थापन होत आहे पेंटेकॉस्टच्या दिवशी, जे 2 लोक एकत्र राहणार आहेत, त्यांना समजायचं आहे, एक दुसऱ्याला समजायचं आहे, ही परमेश्वराची योजना आहे. आणि या पद्धतीमध्ये आपण पाहत आहोत की हा जो पेंटेकॉस्टचा रविवार आहे आज आपण साजरा करत असताना आपण पाहत आहोत की परमेश्वराने हे शतके लोक वाट पाहत असताना आज आपण पाहत आहोत की प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय यामध्ये आपण वाचलेला आहे की पेंटेकॉस्टचा दिवस आला आणि मग त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरलेला आहे. तसं जर आपण पाहिलं शिष्यांचं जीवन, तर पवित्र आत्म्याचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये होत होतं, नाही का. पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने त्यांना अगोदर पण दिला होता की त्यांना फुंकर घातली. म्हणजे मी काय म्हटलं की त्यावेळेस त्यांनी काही वेळापुरता दिला असेल त्यांना. आणि म्हणून आपण पाहतो की पुनरुत्थानानंतर, ते महत्त्वाचं आहे, पुनरुत्थानानंतर परमेश्वराने त्यांना जो आत्मा दिलेला आहे तो कायमचा त्यांच्याबरोबर वस्ती करणार आणि त्यांच्याबरोबर राहणार आणि त्यांना शिकवणार, नाही का. येशू ख्रिस्ताने जे केलेलं आहे, जे बोललेलं आहे, जे त्यांना शिकवलेलं आहे ते सर्व शिकवणार आणि त्यांची आठवण करून देणार आणि त्यांना सामर्थ्याने भरणार की त्यांनी परमेश्वराची साक्ष द्यावी, सुवार्ता सांगावी, शुभ वर्तमान पसरवा. आणि या ठिकाणी परमेश्वराचं आश्वासन, जर पहिला अध्याय प्रेषितांची कृत्ये आणि 2रं वचन पाहिलं तर आपण पाहतो की तो त्यांना म्हटलेला आहे की तुम्ही त्याची वाट पहा. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे की 4थं वचन म्हटलं की त्या यरुशलेम सोडून जाऊ नका आणि माझ्या पित्याकडून जी देणगी तुम्हाला देण्यात येणार आहे त्याची वाट पहा. एक आश्वासन, प्रॉमिस, परमेश्वर आश्वासन करत आहे, प्रॉमिस करत आहे आणि म्हणत आहे की वाट पहा. पहिला अध्याय प्रेषितांची कृत्ये आणि याचा 4था वचनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणतं वाट पहा. आज आपल्याला वाट पाहायला आवडत नाही. वाट पाहणं आपल्याला इन्स्टंट पाहिजे, नाही का. आजचं जग आहे इन्स्टंट, क्विक, इमिजिएट. आणि काही झालं नाही तर आपण बेचैन होतो आणि मग द्वेषात येतो, आवेशात येतो आणि काही ना काही एक आठवडा नाही, एक दिवस नाही, ताबडतोब आमच्या जीवनामध्ये काही ना काही व्हायला पाहिजे. आपण वाट पाहत नाही. आपण परमेश्वराचं वचन म्हणतं की वाट पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वाट पाहण्याचे जर उदाहरण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतील. नोहा 120 वर्ष वाट, 120 वर्ष त्यांनी तारू बांधलं होतं. 120 वर्ष तारू बांधायला लागले, म्हणजे 120 वर्ष त्याने वाट पाहिली परमेश्वराची. 120 वर्ष. अब्रामाचं पाहिलं तर अब्रामाला 75 वर्ष असताना परमेश्वराने आश्वासन दिलं की तुझ्या संततीद्वारे आकाशातल्या तारे एवढी आणि समुद्राच्या वाळ एवढी संतती कर. मूलबाळ नव्हतं 75 असताना, परंतु तो वाट पाहत होता. आणि 99 वर्ष म्हणजे 25 वर्ष अब्रामाने वाट पाहिली.
ही वेटेड अपॉन गॉड विथ प्रेयर अँड फेथ. आपल्याला वाट पाहणं, विश्वासासह वाट पाहणं, संयम ठेवून वाट पाहणं, प्रार्थनापूर्वक आणि विश्वास ठेवून वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आपण चंचल आहोत आणि क्षणात आपल्याला काही ना काही करायची गरज वाटते आणि परमेश्वराच्या आत्म्याशिवाय आपण काही करू शकत नाही. परमेश्वराचं वचन स्पष्ट आहे. परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय शिष्याच्या जीवनातून जर आपण पाहिलं, त्या परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय ते काही करू शकत नव्हते नाही का. ते घाबरलेले होते, खोलीमध्ये बंद करून बसलेले होते. आता आम्हाला सुद्धा धरून नेतील, मारतील. परंतु परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस आला, ते त्यांची भीती कुठे गेली माहीत नाही. त्याच लोकांसमोर उभा राहिले होते आणि त्याच लोकांना निक्षून टीकात्मक आणि कडक भाषेत त्यांना सरळ सरळ उत्तर देत होते आणि साक्ष देत होते, परमेश्वराची साक्ष देत होते. प्रियानो, पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा इथं झाला, त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हटलेला आहे. ती एक वेळची घटना आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वरामध्ये येतो, एक वेळ आपल्याला पवित्र आत्मा दिला जातो. परंतु पवित्र आत्म्याने भरणं हे सततचं कार्य आहे. दोन गोष्टी आहेत. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ही एक कायमची एकदाचीच गोष्ट आहे आणि पवित्र आत्म्याने भरणं, फिलिंग ऑफ द स्पिरिट, कंटिन्युअस प्रोसेस, सतत आणि सतत भरायचं आहे. त्या गोष्टी आपल्या जीवनात होत नाही. अनेक लोक म्हणतात की त्याला आत्मा, प्रत्येकाला आत्मा, जो विश्वासणारा आहे प्रत्येकाला परमेश्वराचा आत्मा आहे. परंतु त्या आत्म्याचे कार्य करत नाही, कारण सतत आणि सतत भरण्यासाठी तयार राहत नाही. सतत आणि सतत भरण्यासाठी आपण तयार राहत नाही. परमेश्वर करो की आपल्याला ही प्रेरणा देव की आपण सतत आणि सतत परमेश्वराच्या आत्म्याने भरणं. अनेक वचनं आहेत. प्रेषितांची वृत्ती 4 अध्याय 8वं वचन, 31वं वचन, 6वा अध्याय 5वं वचन, 7वा अध्याय 5, सतत तिथं लिहिलं की भरत गेलेले. जरी त्यांना दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा मिळालेला, परंतु या सर्व अध्यायामध्ये मिळत आहे की पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये भरत होता, पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करत होता. म्हणजे यातून हे दिसत आहे की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ही एक वेळची घटना आहे, परंतु पवित्र आत्म्याने भरणं ही सततची प्रक्रिया आहे. आणि प्रियांनो, आपल्याला पवित्र आत्म्याने भरणं अत्यंत गरजेचं आहे. जो येशूला प्रभू आणि तारणारा म्हणतो नाही का, त्याच्याकडे आत्मा आहे. म्हणजे आपण सर्वजण आपण ते बोलतो, म्हणजे आपल्याला आत्मा आहे हे स्पष्ट होत आहे, परंतु पवित्र आत्म्याने भरत नाही आणि म्हणून आपण देवाचं कार्य करत नाही. आणि भरण्यासाठी रिकामी व्हावं लागतं. आपण रिकामी नाही, सगळं भरलेलो आपण. वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये. आपल्या जगिक गोष्टी आहेत, माझ्या आहेत, स्वार्थाच्या आहेत, मानवाच्या संकटाच्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, सैतानाच्या गोष्टी आहेत, सर्व जगिक गोष्टी आहेत, सर्व प्रकारच्या द्वेष, राग, मत्सर, मीपणा सर्व प्रकारे भरलेलं आहे. जर भरलेलं असेल तर अजून काय भरणार. भरण्यासाठी रिकामी व्हावं लागतं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रिकामी व्हायचं आहे. वी शुड बी एम्प्टी अवरसेल्फ. सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या वाईटापासून, सर्व प्रकारच्या सुखांपासून, द्वेषांपासून, सर्व प्रकारच्या मीपणापासून, स्वार्थापासून आपल्या स्वला मरायचं आहे. मी अनेक वेळा बोलत आहे, आपल्या स्वला मरायचं आहे, रिकामी व्हायचं आहे. एम्प्टी अवरसेल्फ. आणि ज्यावेळेस आपण रिकामी होणार आहोत, ज्यावेळेस आपण नसणार आहोत, शून्य होणार आहोत, त्याच वेळेस परमेश्वराच्या आत्म्याने परमेश्वर भरणार आहे. तोपर्यंत भरणार नाही. आपण म्हणू शकतो आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती धर्मात जन्म घेतला, आईबाप ख्रिस्ती आहे म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत, किंवा आम्ही स्वीकारलं म्हणून ख्रिस्ती आहोत, किंवा 2-4 पिढ्यापासून ख्रिस्ती आहोत. आत्मा आहे, परंतु आत्म्याने भरत नाही, आत्म्याचं कार्य होत नाही. आपण आपल्या इच्छेने, आपल्या बुद्धीने, आपल्या ज्ञानाने, म्हणजे सैतानाचं कार्य करत आहोत. देवाचं कार्य करत नाही. आपल्या इच्छेचं कार्य करत आहोत, आपल्या मनाचं कार्य करत आहोत, आपल्या समाधानासाठी करत आहोत, आणि ते पण तेवढ्या डबक्यामध्येच करत आहोत. आपल्याला मोठा दृष्टिकोन नाही है ना. वी आर नॅरो माइंडेड पीपल. वी आर नॉट हॅव्हिंग दी वाईड पर्स्पेक्टिव्ह. मोठा दृष्टिकोन आपल्याकडं नाही. आणि परमेश्वर आज आपल्याला आवाहन करत आहे, जर आपण त्याच्या वचनामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये चाललं नाही का. वॉकिंग इन द स्पिरिट म्हटलेलं आहे. जो आत्म्यामध्ये आहे तो आत्म्यामध्ये चालणार आहे. आत्म्याने जो भरलेला असेल तो आत्म्याने चालणार नाही का. जसं हवा भरली तर तो फुगा जो उडतो हवा भरल्यानंतर, जसं आत्म्याने भरलेला तर आत्म्याने चालणार आहे. नाहीतर मग नाश होणार ना. आत्म्याने चालणं म्हणजे काय, आत्म्याची फळं.
आत्म्याची फळं दिसली पाहिजे आपल्या जीवनातून. म्हटलेलं आहे पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे ख्रिस्ताच्या वचनाने परिपूर्ण होणं, भरणं. कलसेकरस पत्र 3 अध्याय 16 वचन, इफिस 5:18. एका ठिकाणी म्हटलं की ख्रिस्ताच्या वचनामध्ये भरपूर व्हा. नाही, आम्हाला गरज नाही ख्रिस्ताच्या वचनात. कधी आम्ही बायबलला स्पर्श पण नाही केलेला आहे, आम्हाला वाचायची पण गरज नाही आहे. आम्ही ख्रिश्चन आहोत. परमेश्वराच्या वचनामध्ये भरपूर राहिल्यानंतरच आपण आत्म्यामध्ये भरलेलं असणार आहे. आणि आत्म्याने भरलेलं असणं आणि आत्म्याने भरलेलं चालणं म्हणजे आत्म्याच्या फळाचं कार्य आपल्या जीवनातून दिसणार आहे. परंतु आत्म्याच्या फळाचं कार्य दिसत नाही, सैतानाचं कार्य दिसतं, नाही का? सर्व प्रकारचं वाईट, सर्व प्रकार हे आपलं चालूच राहतं. आपण चालू आहोत पिढ्यानपिढ्या. आपण आपल्या लेकरांना शिकवतो, लेकरांना शिकवतो. आपल्याला काही त्याला म्हणजे आपल्याला निर्लज्जसारखं म्हणा, काय बोलता येईल आम्हाला काही बोलताच येत नाही. काय बोलायचं आपल्याला काही कळतही नाही. आपण शिक्षण घेतलेलं आहे, मोठे मोठे असतो शिक्षण घेतलेलं आहे, आपल्याला समजत नाही की आपण देवाबरोबर खेळ करत आहोत का आपल्या स्वतःबरोबर खेळ करत आहोत. देवाचं वचन तर म्हणतं की तुम्ही देवाला फसू शकत नाही, स्वतःची फसवणूक करत आहात. म्हणजे आपण जे काही वागत आहोत आपल्या जीवनामध्ये असंच पूर्ण आयुष्य घालवतो. ख्रिश्चन म्हणून आपण आयुष्य घालवतो, परंतु आपण देवाचं कार्य करत नाही. देवाने जे सांगितलेलं आहे करण्यासाठी ते करत नाही आपण. मंडळ्या, सगळ्या संस्था, ते सगळं संस्था बनल्यात, क्लब बनलेत. त्याला जगिक रूप, जगाची कामं, जगाचे नियम, जगाच्या सर्व गोष्टी, सगळं वाईट, सर्व प्रकारचं दुष्टपण, वाईटपण, देवाचं कार्य तर नाही होत नाही. परमेश्वराची इच्छा आहे या पेंटेकॉस्टच्या रविवारी, या पेंटेकॉस्टच्या दिवशी परमेश्वराचं वचन एक जिवंत पद्धतीने पुन्हा एकदा प्रत्येकाच्या हृदयात स्पर्श करावा आणि आपलं जीवन बदलावं. ही माझी पण इच्छा आहे, परमेश्वराची पण इच्छा आहे. प्रत्येकाचं जीवन बदलून जावं, नवीन व्हावं, रिकामे व्हावं आणि परमेश्वराच्या आत्म्याने भरावं, नाही का? आश्वासन, परमेश्वर हे म्हणतो प्रॉमिस, परमेश्वराने आश्वासन दिलेलं आहे, तो ते भरणार आहे. आश्वासन, नाही का? आश्वासन आपण अनेक आश्वासनं देतो. मनुष्य अनेक नेते लोक आश्वासन देतात, पाहतात का नाही अनेक आपण सुद्धा अनेक लोकांना आपण आपल्या बायकोला किंवा पत्नीला किंवा लेकरांना आश्वासन कधी कधी पाळतो, कधी कधी नाही पाळत. काय होतं, कधी कधी काय परिस्थितीनुसार पाळता येत नाही, कधी कधी काय वेळेनुसार पाळता येत नाही. पण कधी कधी आपण खोटं पण बोलतो, कधी कधी आपण फसवतो, कधी कधी आपण विसरतो, है ना? वी फेल, हम लोग भूल जाते हैं, हम लोग गलती करते हैं, हम झूठ बोलते हैं हम जो वचन दिया है उसको पालने. बट गॉड नेवर फेल्स, गॉड नेवर लाई, गॉड नेवर फॉरगेट्स. गॉड इज अ गॉड ऑफ ब्लेसिंग, गॉड ऑफ प्रॉमिस, and his promises never fails. God's promises never fails. He never lie, never forgets, never fails. प्रियानो, परमेश्वर आज आम्हाला आवाहन करत आहे की त्याच्या वचनामध्ये आपण त्याच्या आत्म्याने भरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या आत्म्याने भरणं म्हणजे त्याच्या वचनामध्ये भरणं, त्याच्या वचनामध्ये भरणं म्हणजे त्याच्या आत्म्याची फळं आपल्यामध्ये दिसणं. परंतु या जीवनामध्ये आपण आजपर्यंत कसं चालत आहोत हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची जी अवस्था आहे, आपल्या मंडळींची जी अवस्था आहे, आपल्या त्या परमेश्वराची सुवार्थ सांगण्याची जी अवस्था आहे ती सर्व आपल्याला ज्ञात आहे. परंतु आपण आत्म्याने पेटलेलं नाही, भरलेलं नाही. आणि भरलेलं नसल्यामुळे आपण परमेश्वराचं कार्य करत नाही आणि परमेश्वराचे होऊ शकत नाही. परमेश्वर आज आम्हाला आव्हान करते, त्याचे आश्वासन, त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची विश्वासपूर्वक वाट पाहून त्याला आपल्यामध्ये स्वीकार करा. एक व्यक्ती होता, रसेल केल्सो कार्टर, 1849. एक फार सुंदर म्हणजे स्टार ॲथलेट होता, एक मिलिटरीचा. म्हणजे फार मोठे कार्य करणारा ॲथलेट, म्हणजे एक म्हणजे व्यायामपटू मोठा, म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे गुण होते. तर संगीतकार होता, मेथडिस्ट चर्चचा पाळक पण झाला, संगीतकार होता, गीतकार होता, वैद्यकीय डिग्री, मेडिकल डिग्रीसुद्धा मिळाली. काही वेळा त्यांनी डॉक्टरी कामसुद्धा केलं. म्हणजे किती लहान 30 वयामध्ये हे सर्व केलं. नाव काय? रसेल केल्सो कार्टर. 30 वयामध्ये. आणि 30 वयाचा असताना त्याला हृदयविकार झाला. आणि मग डॉक्टर म्हटले की वी आर हेल्पलेस, आता आम्ही काही करू शकत नाही. आणि तो सुद्धा निराश झाला. परंतु मग आपल्याला हे दिसतं की ज्यावेळेस संकट येतात, त्रास येतो, दुःख येतं, त्यावेळेस देव आठवतो.
आणि देवाची वचनं आपल्याला एकदम मधुर वाटू लागतात. देवाची आश्वासनं आपल्याला वाटतं की देवाची आश्वासनं माझ्यासाठी आहे. त्याने तसा प्रयत्न केला. तो ख्रिश्चन होता, परंतु त्यावेळेस त्याचं देवाच्या वचनामध्ये अधिक आणि अधिक विश्वास ठेवू लागला. आणि मग त्याने इतका विश्वास ठेवला की मग देवाला म्हटला, देवा तू झाला मला बरं कर किंवा नको करू, परंतु येथून पुढचं माझं जीवन हे तुझं असणार आहे. येथून पुढचं जे काही जीवन असणार तुझं असणार आहे. आणि मग आपण पाहतो की तो म्हटला की तुझे जे वचनामध्ये जे आश्वासनं लिहिलेलं आहे त्या आश्वासनावर मी विसंबून आहे, त्या आश्वासनावर मी अवलंबून आहे, त्या आश्वासनावर मी उभा आहे. आणि मग असं म्हटलं त्याने ते महान गीत लिहिलं, स्टँडिंग ऑन द प्रॉमिसेस ऑफ गॉड. सर्वांना माहीत आहे, स्टँडिंग 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 ऑन द प्रॉमिसेस ऑफ गॉड माय सेव्हियर, स्टँडिंग स्टँडिंग I am standing on the promises of God, standing on the promises of Christ my King. Through eternal ages let His praises sing. Glory in the highest I will sing and shout, standing on the promises of God. Standing, standing, standing on the promises of God my Savior. Standing, standing, I am standing on the promises of God. प्रसिद्ध गीत हे त्यांनी लिहिलं. आणि मग आपण पाहतो त्याचं जीवन बदललं. परमेश्वरानं त्याला बरं केलं. 79 वर्षापर्यंत त्याला आयुष्य दिलं, भरपूर आयुष्य जगला. परमेश्वराच्या आश्वासनावर अवलंबून राहिला. देवाचा आत्मा ज्याच्याकडं नाही तो ख्रिस्ताचा नाही, असं परमेश्वराचं वचन आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आपण वाचूया. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 9वं वचन या ठिकाणी असं म्हणतो, तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 14वं वचन, जितक्यांना देवाचा आत्मा आहे तितके देवाचे पुत्र आहे. म्हणजे देवाची आत्मा आहे तर देवाचं पुत्र व कन्या आहे. आणि देवाच्या आत्म्याने चालत आहे तर आपण पाहतो की ते ख्रिस्ताचे नाही जर देवाचा आत्मा नाही. देवाच्या आत्म्याने भरणं, त्याने जे आश्वासन दिले तो देणार आहे, तो देत आहे. त्याचे आश्वासनं तो कधीही विसरत नाही. आश्वासनं त्याच्या आश्वासनामध्ये होय म्हणजे होय आहे. आणि प्रियांनो, त्याच्या आश्वासनावर आपण विसंबून राहूया आणि परमेश्वराला आपला आधारस्तंभ, त्या आश्वासनावर आपण विश्वास ठेवून परमेश्वरामध्ये बळकट होऊया, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि आपण तसं करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. दुसरी गोष्ट आपण इथे पाहतो की या आत्मा देण्याचा उद्देश काय होता? व्हॉट इज द पर्पज? द पर्पज ऑफ गिविंग द स्पिरिट. इसका मतलब, इसका उद्देश, इसका गोल क्या है, क्यों दिया है? पेंटेकॉस्टच्या दिवशी ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला, 3 चिन्ह नाही का, 3 चिन्ह दिसले किंवा 3 चिन्हाद्वारे हे सर्व काही चित्र घडलेलं आहे. सोसाट्याचा वारा आलेला आहे. सोसाट्याचा वारा काय सुचवतो? सोसाट्याचा वारा सुचतो की अदृश्य शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. आणि शिष्यांनी आवाज ऐकला परंतु त्यांना काही म्हणजे भास काय झाला नाही. आवाज ऐकला परंतु असा भास, फिलिंग्स काही त्यांना दिसलं नाही, जाणवलं नाही. मित्रांनो, परमेश्वराचा आवाज ना, परमेश्वराची वाणी एक समुद्राच्या लाटेसारखी, गर्जनेसारखी असते. आपण जर जुन्या घरात पाहिलं, हेजकेलाचं 37वा अध्याय, शुष्क अस्थींचं खोरं म्हटलेलं आहे. अनेक अस्थी ज्या अनेक वर्षापासून पडलेलं आहे. आणि हेजकेलला परमेश्वर संदेश देत आहे की तू संदेश दे, या अस्थी जिवंत होतील काय? आणि वाऱ्याला आज्ञा दे, वाऱ्याला आज्ञा दे. आणि त्या ठिकाणी त्या अस्थी उभ्या राहिलेल्या आहे, मोठं सैन्यबळ उभं राहिलं. निकोदेमला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की आत्म्याने आणि पाण्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश नाही. वारा जसा कुठून येतो, कुठे जातो हे कळत नाही, तसाच आत्म्याने जन्मलेला व्यक्ती आहे. वारा कुठून येतो, कुठे जातो, वाऱ्याचा हा गुण आहे. वारा आपल्याला दिसतो, अनुभव करतो, परंतु कुठून येतो आणि कुठून जातो हे कोणालाही समजत नाही. त्याप्रकारे आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे, आत्म्याने बाप्तिस्मा, आत्म्याने सतत भरणारा व्यक्ती आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो 3रं चिन्ह जे आहे, अग्नीच्या जिभा. म्हणजे जसं काय अग्नी नव्हता ना, पण अग्नीच्या जिभासारखा चिन्हात्मक त्या प्रत्येकावर. जिभा म्हणजे काय? जिभा म्हणजे टंग्स म्हणजे काय? भाषा. वेगवेगळ्या भाषा आहेत. वेगवेगळ्या कोणत्या भाषा आहेत? ज्या सर्व लोक जाणत आहेत.
अन्य भाषा नाही. अन्य भाषा म्हणजे जी कोणाला समजत नाही असं नाही, ज्या सर्व जाणत आहेत नाही का. लोकांचा संभ्रम होतो, अन्य भाषा म्हणजे काहीतरी कोणाला समजू नये आपलं बडबड करायचं. परमेश्वराचं वचन त्याला परवानगी देत नाही. अन्य भाषा म्हणजे अशी कोणतीही भाषा नाही की जिचा अर्थ नाही. प्रत्येक भाषेला अर्थ आहे. आणि परमेश्वराने ही भाषा अग्नीच्या जिभाद्वारे म्हटलेलं आहे. अग्नीचे प्रत्येकावर उठरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जी सर्व वेगवेगळ्या देशातून संपूर्ण जग तिथे आलेलं आहे म्हणतात. संपूर्ण जग तेथे उपस्थित होतं. आणि परमेश्वराची वेळ ही परफेक्ट वेळ असते ना, परफेक्ट वेळ. आणि संपूर्ण जग तेथे आहे. आणि संपूर्ण जग तिथून ते सुवार्ता घेऊन जाते. त्यामुळे आपल्या भाषेमध्ये आपण कसं काय ऐकत आहोत. आणि आपण येथे पाहतो ते अग्नी काय दाखवतो. अग्नी एक तर प्रकार, एक उष्णता नाही का, हीट, एक गरमी आहे. और दुसरं आहे की प्रकाश किंवा प्रखरपणा, प्रज्वलित होणं, प्रकाश दाखवतो. प्रियांनो, हा जो अग्नी आहे तो अग्नी वचनामध्ये सतत आणि सतत परमेश्वराची उपस्थिती दाखवतो. काय दाखवतो. अग्नी आहे म्हणजे परमेश्वराची उपस्थिती. परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी इब्री लोकासपत्रामध्ये म्हटलेला आहे. आणि जर मोशेला जर झुडपामध्ये नाही का अग्नीच्या द्वारे इस्रायल लोकांना रानामध्ये अग्निस्तंभ, प्रभूची परमेश्वराची उपस्थिती आहे. आणि योहान काय म्हणत आहे की मी पाण्याने बाप्तिस्मा करते, पण माझ्यानंतर जो येणार आहे पाण्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करते. आणि येशू ख्रिस्तच म्हणत आहे मी आग लावण्यासाठी या पृथ्वीवर आलेलो आहे. लुकऋषवर्तमान 12 अध्याय 49 वचन. मी आग लावायला या पृथ्वीवर आलो. आग कुठली. ही आग लावायला म्हणजे आपल्यासारखी आग लावायला नाही, आग लावायला म्हणतात नाही का, ती आग नाही. ही आग लावण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला आहे. पवित्र आत्म्याची आग, त्या आगीच्याद्वारे परमेश्वराचं कार्य करायचं आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये प्रकटीकरणमध्ये आपण अग्नीचं सरोवरसुद्धा बघतो. शेवटच्या न्याय तिथं टाकलं जाईल. परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. आणि या अग्नीच्याद्वारे तो सतत जी उष्णता आहे नाही का, अग्नी म्हणजे उष्णता, आत्ताच बोललो मी. आणि अग्नी म्हणजे प्रकाश. त्या उष्णतेद्वारे सतत आणि सतत आपण पेटलेलं असलं पाहिजे परमेश्वरासाठी आवेश, पॅशन, पेटलेलं असलं पाहिजे. आपण पेटलेलं भिजलेला आहोत, थंड झालेला आहोत. येतो बसतो जातो, काय आपलं परिणाम होत नाही. दगडासारखे आहोत. दगडावर तरी परिणाम होतो पाण्याचा सतत आणि सतत पडलं. आपल्यावर आयुष्यभर पिढ्यानपिढ्या काही परिणाम होत नाही. आलो आणि गेलो, आयुष्य निघून गेलो, दुसरी पिढी आली निघून गेली, परिणाम होत नाही. दगड आहोत, थंड झालो, पेटलेलं व्हायला पाहिजे. परमेश्वर म्हणत आहे की पेटून उठा. म्हणजे ज्यावेळेस पेटणार आहोत त्यावेळेस आपण इतरांना पेटू शकतो. आपणच विजलेलं थंड गार दगडासारखे आपण काय करणार. परमेश्वर हिशोब घेईल. परमेश्वरनं जे काय दिलेलं आहे त्याचा हिशोब तो घेणार आहे. परमेश्वर आज आपल्याला आव्हान करे की आपण पेटलेलं असलं पाहिजे. परमेश्वराच्या आत्म्याचे कार्य जे आहेत ते एकच आत्मा आहे, तो सर्व कार्य करतो ना, वेगवेगळे कार्य. 1 कोरिंथीयाचा 12 अध्याय आणि 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकच आत्मा वेगवेगळे कार्य करतो. वेगवेगळे कार्य आहेत, एकच कार्य नाही. आत्मा म्हटलं की लोकांना काय वाटतं की अन्य भाषा. हे सगळं खोटं पण पसरलेलं आहे आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये. आणि ती पण अन्य भाषा याच्यासाठी की जिथं कोणी भाषांतर करणारा असला तर, नाही तर ते बोलायचं नाही, त्याचा काही उपयोग नाही. आणि आत्मा मिळाला आहे तर परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराची कार्य. परमेश्वर काय म्हणतो विविध म्हणजे आत्म्यासाठी किंवा कार्यासाठी तुम्ही उत्कंठा बाळगा, कृपादानांची उत्कंठा बाळगा. 12 अध्याय 1 कोरिंथीयाचा 31 वचन. हे कशासाठी. स्वतःसाठी नाही, आपल्या स्वार्थासाठी. माझं नाव होईल, मला लोक बघतील, लोक काहीतरी म्हणतील, अरे कोणतरी भारी माणूस येतो, भारी. देवासाठी, त्याच्या मंडळीसाठी, त्याच्या मंडळीच्या उन्नतीसाठी, आपल्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, स्वतःच्या नावासाठी, प्रसिद्धीसाठी नाही, पैसा कमावण्यासाठी नाही, संस्था बनवण्यासाठी नाही, आणि माझं नाव होण्यासाठी नाही. असं चालू आहे नाही का. आपण पाहतो प्रॉस्पेरिटी गॉस्पल, तो मोठा सेवक, तो असं करतो तसं करतो, मग पोस्टर लावतात, मग तिकीटं छापतात. बिझनेस व्यवसाय झाला आहे. परमेश्वराचा आत्मा व्यवसाय करण्यासाठी नाही. आपण सैतानी लोक आहोत, आपल्याला कळत नाही. आपण परमेश्वराच्या आत्मा समजत नाही. आत्म्याने भरलं कसं समजणार. परमेश्वराच्या आत्म्याने पेटलेलं असणं आणि परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी, परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराचं मंदिर आहे ना, त्याचं शरीर, ते शरीर आहे बॉडी ऑफ क्राइस्ट, त्याची उन्नती होण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी आपल्याला भरायचं आहे. परमेश्वराच्या आत्मा ही साक्ष देण्यासाठी आहे नाही का. तो कशासाठी, त्याचा उद्देश काय, साक्ष देण्यासाठी.
ते सर्व शिष्य एकत्र होते असं म्हटलेलं आहे. जर दुसरा अध्याय ख्रिस्तांच्या पहिलं वचन आपण वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलं आहे की सर्व शिष्य एकत्र होते. युनिटी आहे का? युनिटी आहे का? एकत्र होते त्यावेळेस ते आत्मा उतरलेला त्यांच्यावर. ते किती होते? 12 होते, 120 होते, सर्व लोक एकत्र जमा झाले होते तिथे. पुरुष होते, स्त्रिया होत्या, सर्व होते. त्या सर्वांवर आत्मा उतरलेला आहे. प्रियांनो, आपण पाहतो ते शिष्य एकत्र होते. ते बडबड करत नव्हते काहीतरी. ते बडबड लोक काही बोलायला लागले होते. काही लोक नाही का, ते बडबड करतायत काहीतरी, दारू पिलेत, मस्त झालेत. म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शन होते लोकांचे. काही लोक एकदम आश्चर्य झालं, काय आहे, अरे आपण कसं ऐकतं. म्हणजे कुतूहल पण होतं, आश्चर्य पण होतं, आणि नंतर मग टीका पण होती. दारूने मस्त झाले. दोन्ही प्रकारचे म्हणजे विरोधाभास हो दिसत आहे. आपण काही चांगलं पण बोलतात, वाईट पण बोलतात एकाच गोष्टीला. अशी परिस्थिती आहे सध्यासुद्धा. ते वेगवेगळ्या भाषा बोलत होते, बडबड नव्हतं करत. आता कोणत्या भाषा बोलत होते? ते जे लोक होते त्यांची भाषा बोलत होते. त्यांना येत नव्हती ती भाषा, परंतु परमेश्वराने ती भाषा त्यांना शिकवली आत्म्याच्याद्वारे त्यांच्यासाठी. ते लोकांनी ती वचन ऐकावं आणि ते आपल्या देशाला घेऊन जावं. प्रियांनो, बाबेलचा बुरुज आपल्याला आठवतो की त्या ठिकाणी भाषेचा गोंधळ झाला ना. भाषेमुळे गोंधळ झाला आणि सर्व पसरले, विखरले. परंतु या ठिकाणी परमेश्वराच्या आत्म्याची भाषा जी आहे ती एकत्र आणण्यासाठी, युनिटी आणण्यासाठी आणि परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आहे. ही एकता आणण्यासाठी ही भाषा आहे आणि परमेश्वराने त्याचं कार्य केलेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे की उद्देश आपण पाहतो, जसं मी आता बोलत आहे की सिनाय पर्वतावर नाही का ती परमेश्वराला करार दिला नाही का. मोशेचा करार म्हटलेला आहे. मोशेचा करार, मोझाईक करार आणि मोशेचा करार. परंतु इथं परमेश्वर या पेंटेकॉस्टच्या दिवशी त्याच्या लोकांबरोबर एक नवीन करार करत आहे, कायमचा नवीन करार त्याच्या आत्म्याच्याद्वारे. आणि त्यावेळेस आपण पाहतो की ते यहुदी लोक जे अर्पण करत होते नाही का, लोकांना त्या परमेश्वराला अर्पण करत होते यहुदी लोक. सातूच्या हंगामात परमेश्वराला प्रथम अर्पण. या ठिकाणी परमेश्वराला आपलं आत्म्याचं अर्पण करायचं आहे. तुमचा आत्मा समर्पण करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण समर्पण करतो त्यावेळेस 3000 लोक, 5000 लोक परमेश्वराच्या राज्यात येत आहेत नाही का. त्याच वेळेस पेत्राने भाषण दिलं आणि 3000 आत्मे समर्पण झालेलं आहे. पेंटेकॉस्टचा अर्थ आहे की परमेश्वराच्या आत्म्याचं कार्य, परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराचं महती वाढण्यासाठी आणि त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष देण्यासाठी तो येत आहे. त्याच्या संपूर्ण जीवनाची साक्ष देण्यासाठी आहे. आपल्यासाठी नाही, आपल्या स्वार्थासाठी नाही, आपलं नाव आपलं वाढावं, आपली प्रसिद्धी व्हावी यासाठी नाही, आपला बिझनेस आपण स्थापन करा यासाठी नाही, परमेश्वराचा. म्हणून आपल्याला आत्मा मिळत नाही. कोणाला आत्मा मिळते? कार्य होते. आत्म्याचं कार्य होण्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याने सतत आणि सतत भरण्याची गरज आहे. प्रियांनो, आपल्याकडून हिशोब गेला. आताच मी म्हटलं हेजकेलाचा 3रा अध्याय आपण वाचूया. 3रा अध्याय 18 आणि 20 वचन मी वाचतो आपल्यासमोर. हेजकेलाचा 3रा अध्याय आणि 8वं वचन वाचतो आणि मग 18वं वचन आणि 20वं वचन. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजावले नाही, पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितलं नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. 20 वचन. तसेच धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल. तू त्याला बजाविले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल, पण त्याने केलेली धार्मिकता जमीस धरण्यात येणार नाही, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तुझ्या हातून घेईन. काम दिले आपल्याला परमेश्वराने आत्मा दिलेला आहे. जो त्याच्या आत्म्यामध्ये तोच त्याला पुत्र आणि तारणारा बोलतो. आपल्याला आत्मा आहे आणि आत्म्याने भरायचं आहे, पण सतत भरायचं आहे आणि त्याचं कार्य करायचं आहे. नाहीतर हिशोब घेतला जाईल, त्याची झडती आपल्याकडून घेतली जाईल. भीती नाही आपल्याला, काही समजतच नाही. देवाचं वचन समजत नाही आणि मग आम्हाला भीती नाही, मग कळत नाही. प्रियांनो, परमेश्वर आज आम्हाला आव्हान करत आहे. जर आलिशाचं जे पाहिलं, आलिशा शोमरोनचा वेडा झाला होता. त्या ठिकाणी आलिशाने जी भविष्यवाणी केली होती तसं झालं. ते शोमरोनचे आरामी लोक पळून गेले आणि ते कोढी लोक बसले होते. ते म्हटले आपण इथं पण मारणार, उपाशी आतमध्ये त्या यरुशलेममध्ये बाहेर जाऊ आपण. तिथं ते आरामी लोकांनी मारलं तर मारलं, पण ते गेले तर आरामी लोक पळून गेले होते. त्यांच्यामध्ये परमेश्वराने गडबड करून ते पळून लावलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना सगळं मिळालं, सोने चांदी जेवण सर्व ते खात होते बसले. नंतर ते बोलतात
हे आज शुभवार्ता सांगण्याचा दिवस आहे. दुसरा राजाचा 7वा अध्याय 9व वचन तुम्ही वाचू शकता घरी. आज सुवार्ता सांगण्याचा दिवस आहे आणि आज जर आपण बसून राहिलो तर उद्या आपल्याला शिक्षा होऊ शकते असे ते बोलले. कोडी लोक, कुष्ठरोगी ते गेले आणि त्यांनी संपूर्ण त्या राज्याला सांगितलं की इथं सर्व जेवण आहे, तुम्ही कशाला उपाशी बसलात. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला हिशोब घेईल. तो न्याय करणारा परमेश्वर आहे आणि त्याची सुवार्ता सांगण्याचं सांगितलं. संपूर्ण जग, संपूर्ण 4 शुभवार्तांमध्ये म्हटलेलं आहे, संपूर्ण जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगायची आहे. शिष्य अडकले होते यरुशलेममध्ये, सतत आणि सतत आत्मा त्यांना सांगत आहे नाही का. जसं पेत्राला ते चादर ते वरून सगळं ते पशुपक्षीचं ताट आलं होतं, त्याला दाखवतं, अरे सगळे लोक. मग तो गेला कर्नेलिसच्या घरी. हे कार्य जे घडत आहे, परमेश्वर त्यांना सांगत आहे संपूर्ण जगामध्ये. त्या वचन सांगितलं होतं अगोदरच, पहिला अध्याय 8वं वचन. यरुशलेममध्ये, यहुदियामध्ये, शोम्रोनमध्ये आणि जगाच्या शेवटापर्यंत. त्यांनी पुढचं वाचलंच नाही. यहुदियामध्ये यरुशलेमच अडकले, मग यहुदियामध्ये गेले, मग शोम्रोनमध्ये. जगाकडे जा पण त्यांना जगाकडे जायला म्हटलं. सर्वांसाठी आहे, एंटायर वर्ल्ड. आणि जर प्रभूचं वचन घेऊन जायचं आहे तर आपण कशा प्रकारची व्यक्ती आहोत, हू वी आर अँड डू वी नो जीजस. येशूला आपण ओळखतो का? जर आपण त्याला ओळखतो किंवा जाणतो तरच आपण सांगू शकणार आहे. येशूला ओळखलं किंवा त्याला जाणत असलो तरच आपण जर आपण ओळखलं आणि जाणलं. ते शिष्य सर्व म्हणत होते, आम्ही त्याला चाचपून पाहिलं, आम्ही त्याच्याबरोबर जेवलो, आम्ही त्याला जाणतो, आम्ही त्याला ओळखतो आणि ही साक्ष आम्ही देत आहोत. आम्ही म्हणू शकतो का, म्हणतो का आम्ही ओळखतोय येशूला, आम्ही येशूला जाणतो? डू वी नो जीजस? आम्ही ख्रिश्चन आहोत. आमचे बापदादांनी खूप काम केले, आम्ही पण खूप काम केले, आम्ही ख्रिश्चन आहोत. अरे येशूला ओळखतो का आम्ही? येशूला ओळखलं असतं तर आमचं जीवन कधीच बदललं असतं, येशूमय झालं असतं. आमचं घर, आमचा समाज, आमच्या मंडळ्या येशूमय, ख्रिस्तमय. ते होत नाही ना. सैतानमय आहे सर्व, वाईटमय, दुष्टमय, निंदात्मय, मारामारीमय, कोट कचऱ्यामय, सर्व प्रकारचे मय आहे. येशूमय, ख्रिस्तमय नाही. प्रियांनो, येशूला ओळखायचं महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्तानी हे पुनरुत्थानाची साक्ष देण्यासाठी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. त्याने आपल्याला निवडलं आहे, आपण नाही निवडलं आहे. काही लोक बोलताना मी केलं, माझं केलं, मी असं केलं माझ्यामुळं. येशूने निवडलं आपल्याला आणि आपल्याला नेमलं आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं. आपण काही केलेलं नाही. त्याने त्याची दया, त्याची कृपा आपल्यावर आहे आणि आपल्याला बोलवलं, आपल्याला जीवन ठेवले. आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला जीवन ठेवले. ही त्याची दया आणि कृपा आहे. आपल्या शक्तीने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या बँक बॅलन्सने नाही. आणि त्याची साक्ष, त्याची इच्छा काय की साक्ष द्यावी. कुठून साक्ष सुरू करायची? आपल्या जीवनापासून. हाऊ डू वी लिव्ह, हाऊ डू वी प्रेझेंट. तुम्ही प्रकाशा. हाऊ डू वी प्रेझेंट आवर सेल्फ्स टू अदर्स. तुमची सत्कृत्य पाहून त्यांनी त्याच्यात तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. सत्कृत्य आपल्या जीवनातून दिसत आहेत. आपले जीवन ख्रिस्त केंद्रित असणं अत्यंत गरजेचं आहे. साक्ष द्यायची आहे, साक्ष देण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे. आणि साक्ष आपण आपल्या बुद्धीने, आपल्या ज्ञानाने, आत्म्याने भरल्यावरच. आत्मा सामर्थ्य देतो, आत्मा ज्ञान देतो, आत्मा बुद्धी देतो, आत्मा मार्ग उघडे करतो. त्यावेळेस आपण साक्ष देऊ शकतो. परमेश्वराचं कार्य तेव्हा होतं. आपल्या शक्तीने, आपल्या बुद्धीने काही होत नाही. आपण आपल्या बुद्धीने कार्यक्रम करतो, अनेक कार्यक्रम. आपण आपल्या स्वतःला शाबासकी देतो, इतरांकडून शाबासकी मिळवण्याचा प्रयत्न करतो की वा काहीतरी केलं, मस्त झालं, चांगलं झालं, एकदम बेस्ट, मागच्या वर्षापेक्षा आत्ता सुंदर आणि नवीन. हा जोश आला, तात्पुरता जोश असतो नाही का. आपण नंतर परत तासाभरात जैसे थे थंडगार. एक स्त्री होती, एक वयस्कर स्त्री होती, आफ्रिकेमध्ये गेली संदेश देण्यासाठी. काय होती ती? आंधळी होती आणि तिला लिहिता वाचता पण येत नव्हतं. ती एका मिशनरीकडे गेली आणि म्हटले मला एक फ्रेंच बायबल द्या. आणि त्या बायबलमध्ये योहान 3:16 लाल अक्षराने काढा आणि त्याच्यावर तिथं काहीतरी पानाजवळ ठेवा. म्हणजे मला मिशनरी विचार करतात की आंधळी आहे, लिहिता वाचता येत नाही आणि देवाची साक्ष द्यायची, काय करत असेल. मिशनरी तिच्या मागं गेले बघण्यासाठी की ही स्त्री काय करत असेल. कारण तिला नवीन विश्वास आली, परमेश्वराचं कार्य करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती इच्छा करत होती की परमेश्वराचं साक्ष द्यायची आहे.
मग ती कुठे जात होती, एक शाळा होती, शाळाच्या दारावर राहून थांबायची आणि कोणी मुलं आले की त्या मुलं, आणि तुम्हाला फ्रेंच येतं का? मग बोला हां मला येतं. मग हे जरा वाचून दाखव ना. मग त्याला सांगायची हे वाचून दाखव. मग वाचलं की मग तुला समजलं काय? मग नाही मग ती त्याला सांगायची. असं तिचं कार्य होतं. आणि ती मिशनरी म्हणतात काही वर्षानंतर त्या शाळेतले 24 लोक पाळक झाले ज्यांनी हे वाचलं होतं. प्रेज गॉड. प्रियांनो, साक्ष देण्यासाठी आपल्याला धडधाकट आवश्यक सर्व काही पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत साक्ष द्यायची आहे. आपण खाटीला टेकलो आहे, आपला हातपाय काम करत नाही, साक्ष प्रार्थना करू शकतो. जे कोणी येतील त्यांना साक्ष देऊ शकतो, प्रार्थना करू शकतो. परमेश्वराचं कार्य सर्व परिस्थितीमध्ये करता येतं. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे, प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे. आज मध्यस्थीची गरज आहे फार. योद्धा ना मध्यस्थी करणारे, प्रेयर वॉरियर्स. प्रियांनो, वी हॅव टू विटनेस क्राइस्ट इन अँड थ्रू ऑफ आवर लाईफ. आपल्याला साक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. पण परमेश्वराचं वचन सांगतं की संपूर्ण जग त्या दुष्टाला वश झालं आहे, परंतु जो तुमच्यामध्ये आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. हे 1 योहान 4 अध्याय 4 वचन. जो तुमच्यामध्ये आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रियांनो, आपल्यामध्ये जो बाहेर दुष्ट आहे त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आहे. आपल्याला भ्यायची गरज नाही. परमेश्वराने आपल्याला आत्म्याने भरलेला आहे, परंतु त्या आत्म्याने सतत भरायचं आहे. म्हणजे त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपण परमेश्वराचं कार्य कोणालाही न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने परमेश्वरासाठी करू शकतो. कारण परमेश्वर येत आहे. ही इज कमिंग सून. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फार निकट आहे. आपण पाहत आहोत, वादळ आहे, मरी आहे आणि आता टोळधाड पण आलेली आहे. सर्व काही बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने होत आहे. वी आर इन द लास्ट डेज. प्रियांनो, आता तरी आपले डोळे उघडा, आपले बुद्धीला चालना द्या. परमेश्वर करो की आपल्याला परमेश्वर सहाय्य करो, मार्गदर्शन करो आणि आपलं जीवन नव्याने त्याला समर्पित करो आणि नवीन होऊन परमेश्वरासाठी प्रेरित होऊन कार्य करा. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुझ्या जिवंत वचनातून तू यावेळेस आमच्याशी बोललेला आहे. होय प्रभू, या पेंटेकॉस्टच्या रविवारी पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहे. पवित्र आत्मा हा कार्यरत आहे, जिवंत आमच्या आत्मा आणि आमच्या प्रत्येक चेतनेशी बोलत आहे. आणि धन्यवाद देतो परमेश्वरा, तो आम्हाला स्पर्श केलेला आहे आणि तुझ्या आत्म्याच्या शक्तीने, सामर्थ्याने तो आम्हाला प्रेरित केलेला आहे आणि तुझ्या कार्यासाठी तो आमचा उपयोग करणार असा आमचा विश्वास आहे. इथून पुढचं संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. त्यानं आपण यावेळेस सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 152, चेतीव आम्हा दीना. गीत नंबर 152. आपण आपले दान, आपले अर्पण परमेश्वराला देऊया. परमेश्वर उदार असते, त्यांना परमेश्वर त्याला संपन्न किंवा त्याचं जीवन फार कल्याणमय करतो. 152, चेतीव आम्हा दीना. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. हिमवत आमुची अंतःकरणे, हिमवत आमुची अंतःकरणे, थंडची गेली होऊनी, थंडची गेली होऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. ऐकलो भे आत्मसुखाची, ऐकलो
आत्मसुखाची भुरळची गेली पडुनी, भुरळची गेली पडुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. मोहक कितीतरी श्रमविरुद्धया, मोहक कितीतरी श्रमविरुद्धया, आपुल्या पाशे छळुनी, आपुल्या पाशे छळुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. असशी कपोता समस्नेहाळू, असशी कपोता समस्नेहाळू, मनी वस आत्म्या म्हणुनी, मनी वस आत्म्या म्हणुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. प्रार्थना करूया दानर्पणावर. आणि त्याचबरोबर आपण ज्यांचे वाढदिवस झालेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झालेले आहेत, त्यावर आपण प्रार्थना करूया. आणि परमेश्वराचा नंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि मग शेवटचा आशीर्वाद घेऊन आपण परमेश्वराचे सामर्थ्याने आपण जाणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. हे सुंदरसं जे दान आम्ही तुझ्यापुढे सादर केलं ते कबूल कर, स्वीकार कर. प्रभू, जे काय आम्ही आहोत, जे काय आमच्याकडं आहे, ते सर्व काही तुझंच आहे. आणि त्यातून आम्ही काही दान तुझ्या चरणापुढं आणलेलं आहे. परमेश्वरा, त्यानुसार तू आम्हाला आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर, जसं आम्ही देणार आहोत त्याच पद्धतीने तू आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आम्हाला सहाय्य कर की आम्ही अधिक आणि अधिक तुला देणारे व्हावे आणि तुझ्या राज्याची वाढ व्हावी. या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, जे तुला ओळखत नाहीत त्यांच्यापर्यंत तुझं वचन पोहोचण्यासाठी, तुझ्या मंदिराच्या कार्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी, मिशनरांसाठी हे कार्य होण्यासाठी परमेश्वरा या दानाचा तो उपयोग कर. जे लोक या दानाला हाताळणार आहेत, याची व्यवस्था करणार, त्यांना तू सहाय्य कर, बुद्धी दे, मार्गदर्शन दे. आणि परमेश्वरा, होऊ दे आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर की आम्ही अधिक आणि अधिक तुला देणारे व्हावे. कारण सर्व काही तुझं आहे. जे काय आम्ही आहोत सर्व तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झालेले, त्यांना तू एक वर्ष त्यांच्या आयुष्याला जोडलेलं आहे, त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वरा, होऊ दे नवीन वर्ष त्यांच्यासाठी लाभाचं, संपन्नतेचं आणि नवीन नवीन मार्ग उघडणारं व्हावं. आणि यासाठी परमेश्वरा त्यांना तू प्रेरणा दे. आपल्या पवित्र सामर्थ्य हाताने त्यांना चालव. आणि होऊ दे परमेश्वरा त्यांच्या सर्व चिंता, सर्व योजना तू आपल्या हातामध्ये घे आणि तुझ्या गौरवाकरता त्यांचा उपयोग कर आणि त्यांना संपन्न कर. धन्यवाद देतो परमेश्वर. ज्यावेळेस असं त्यांच्या जीवनामध्ये घडतं त्यावेळेस त्यांनी याची आठवण करावी आणि प्रभू उपकार स्तुतीची भेट घेऊन तुझ्या चरणाजवळ यावं, यासाठी त्यांना तू प्रेरणा दे. धन्यवाद देतो परमेश्वरा. तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे. संपूर्ण उपासनेमध्ये तू आमचं सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं. पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हाला प्रेरणा दिली, आम्हाला सामर्थ्याने भरलेलं आहे आणि तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला आता पाठवत आहे. होय परमेश्वरा, तुझं वचन सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जसं मी पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवित आहे. आणि परमेश्वरा, त्यासाठी तू आम्हाला या जगात पाठवत आहे की त्याची साक्ष द्यावी. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. महान कार्य तू आमच्यावर सोपवलेलं आहे. हे कार्य तू तुझ्या दिव्यदूतांकडून करून घेऊ शकतो आणि क्षणात करू शकतो. तरीसुद्धा प्रभू आमच्यासारख्या नालायक व्यक्तींकडून हे कार्य करण्यासाठी तू आम्हाला हे सोपवत आहे. किती आम्ही सौभाग्यशाली, किती आम्ही आशीर्वादित लोक आहोत की परमेश्वर महान कार्य तू आमच्यावर सोपवलेलं आहे. प्रभू ते करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आम्ही ते करत नाही, आम्ही केलेलं नाही आणि जर करत आलेलं आहोत तर फार किंचित केलेलं आहे. तर प्रभू होऊ दे संपूर्ण सर्वस्वाने आम्ही इथून पुढं आमचं जीवन तुझ्या राज्याच्या वाढीसाठी खर्च करावं. कारण आम्ही शेवटच्या समयामध्ये आहोत आणि तुझी वाट पाहत असताना प्रभू सर्व आत्म्याने प्रेरित होऊन आवेशाने
आवेगाने परमेश्वरा तुझं कार्य करावं आणि तुझं वचन लोकांना सांगावं, तुझी साक्ष द्यावी की परमेश्वर तू येत आहे आणि तू सर्वांचा न्याय करणार आहे. आणि म्हणून परमेश्वरा त्यांना आम्ही चेतावणी द्यावी, त्यांना इशारा द्यावा, कारण परमेश्वरा याचा हिशोब तू आमच्याकडून घेणार आहे. यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. तू आमची प्रार्थना ऐकली, आम्हाला आशीर्वादित केलं आणि आमचा उपयोग करणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात सोपत आहोत. तुझ्याच गौरव करता तुझ्या इच्छेनुसार या जीवनाचा उपयोग कर. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराध आम्हा क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतकरणे देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. आमेन. सुवंद्य देवा भरात स्तवा हो त्याला खाली तो बापा पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत थँक्यू व्हेरी मच. परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरित होऊन जा. या नवीन आठवड्यामध्ये परमेश्वर आपला पवित्र आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन करो, आपला उपयोग करो त्याच्या राज्याच्या वाढीसाठी. आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरून काढो आणि त्याच्या राज्याच्या महतीसाठी, त्याची साक्ष देण्यासाठी तुमचा उपयोग करू. येता रविवार हा त्रैक्यताचा रविवार आहे, ट्रिनिटी संडे आहे आणि त्यावर आपण विचार करणार आहोत. कारण परमेश्वर आता तेथे गेलेला आहे, पवित्र आत्मा पाठवलेला आहे आणि आता जो त्रैक्यताचा रविवार, येता रविवार ट्रिनिटी संडे, त्यावर आपण विचार करणार. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहा, परमेश्वराच्या प्रार्थनेत राहा, वचनामध्ये राहा आणि त्याची साक्ष द्या आणि त्या रविवारसाठी प्रार्थना करा आणि त्रैक्यतेवर अभ्यास करा. आणि त्याच वेळेस आपण पुढच्या रविवारी पुन्हा एकदा परमेश्वराच्या सानिध्यात येऊन त्रैक्यतेवर अभ्यास करूया, मनन करूया, चिंतन करूया. परमेश्वर आपल्याबरोबर राहो. आमेन.